किती मोठं आहे बघा, हे किती मस्त आहे. नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 8 वाजले. पहा, दूध गरम करा ठेवले, इकडे चहा ठेवलाय. मिस्टरांची फर्स्ट शिफ्ट आहे. सकाळी 5 वाजता ते ड्युटीवर गेल्यानंतर थोडा वेळ झोपली मी. नंतर मॉर्निंग वॉकला जाऊन आले 6 वाजता. व्हिडिओ काय मी शूट केला नाही तो. आजचं वातावरण चला मी तुम्हाला दाखवते. फ्रेश आहे. हे पहा आजचं वातावरण उजाडलंय. हे पहा ऊन पण आहे. ऊन आलंय. चला मग चहा वगैरे पिते, नाश्ता वगैरे करून घेते थोडासा, काय आहे ते. चला मग. हे पहा जेवणामध्ये ढबू मिरचीची भाजी. असं का अशी भाजी केली की छान लागते, म्हणून अशीच करावं लागते. किती वेळ झालेला भाजायला लागले. आता भाजत आले. आता करते भाजी. भात भिजत घातलाय. चला मग स्वयंपाक करते. सकाळचे 11 वाजले. स्वयंपाक करायला चालू केलंय मी. हे पहा इकडे भात ठेवलाय. इकडं ढबू मिरचीची भाजी करायला लागली. आज स्वयंपाक काही जास्त करायचा नाही. मला आणि प्रतीकला दोघांचाच करायचा आहे. मिस्टरांची आज 12 घंटा ड्युटी आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 5. 12 घंटा ड्युटी आहे. जेवण तिकडेच होणार आहे त्यांचं. कुणाचा तर बड्डे आहे वाटतं. बड्डेची पार्टी देणार आहेत कोणीतरी. मग बोलले की माझं जेवण पाठवू नको, नाहीतर डबा द्यावा लागतो 12 घंटा असला की. मग संध्याकाळी 5 वाजता येतील. 5 नंतर मग संध्याकाळचं त्यांचं जेवण. आज काय माझं आणि प्रतीकचं जेवण आहे. थोडंसं काहीतरी करून खायचं म्हणून आपलं ढबू मिरची थोडा भात लावलाय मी. चपाती 1-2 करायच्या आहेत. 1-2-3 बस होतात. चला मग थोडंसं आज गहू वगैरे निवडायचं आहे, ज्वारी निवडायची आहे. घरातलं काम काय संपत नाही. चला ऊन पडलंय मस्त. हे पहा ऊन पडलंय. चला मग स्वयंपाक करू थोडासा. संध्याकाळी आणि दळपाला जायचं आहे, दळप ठेवायला. इकडं काय करतात, गव्हावरचं गहू असं दळून देत नाहीत. गव्हाच्या चक्कीत गहूचं बी, ज्वारीचं बी, डाळ पण, हरभऱ्याची डाळ वगैरे, नाचणं, हे सगळं असं एकाच ह्याच्यामध्ये मिक्स काय बारीक करून देतात. त्याच्यामुळं गव्हामध्ये असं ते मिक्स होऊन येते सगळं. नाचणीचं पण पीठ, ज्वारीचं पण पीठ, सगळं त्याच्यातच. गव्हाच्या चपात्या म्हणायच्या काय कसल्या चपात्या, सगळ्या काळसर काळसर व्हायला लागल्यात. चला मग काय करावं आता, इलाज नाही. आपल्या तिकडच सारखं नाही. गव्हाची पीठ चक्की नंतर ज्वारीची वेगळी असते. इकडं असं नाही, एकाच गव्हाच्या चक्कीमध्ये सगळं दळून देतात. चला करून घेते स्वयंपाक. दुपारचे 2:30 वाजले. इकडे मी टेरेसवरती आले. टेरेसवरती आले मी. झोप काय येईना. रात्री पण मग झोप लागत नाही. आता झोपलं की. हे बा, हे आंब्याचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे ना. ह्या वर्षी इतकी आंबं लागली होती ह्याला. आणि हा शिकरणचा आंबा आहे. हा 2च आंब्याचं मी शिकरण केलं होतं, तर पातेलभर शिकरण झालं होतं. एवढा मस्त आहे आंबा. खूप आंबं लागली होती. मोठा आहे आंबा. आणि हे एक आंब्याचं झाड आहे. हे पहा, हे एक आंब्याचं झाड आहे. हा खाण्याचा आंबा आहे. आता शिकरणचा आंबा नाही. इथे फणसाचं झाड बघा, ते खूप फणसं लागली होती. त्याची आम्ही छोटी छोटी फणसं आणून भाजी केली.
खूप भाजी मस्त लागली होती. पाण्याच्या टँक्या, हे काय असं पाणी भरून जाते असं. इथे एक समोर एक आंब्याचं झाड आहे. हे पण खाण्याचाच आंबा आहे, हा का शिकरणचा नाही. हे बघा, हे बघा, खाण्याचाच आहे हा पण. हे रिटा माहिती आहे का? रिटा हे रिटाचं झाड आहे, तुम्हाला माहिती असेल. हे रिटाचं झाड आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे आंब्याचं झाड. खूप आंबा मस्त आहे याचा, खूप म्हणजे खूप. संध्याकाळचे 5:30 वाजले. मिस्टर ड्युटीवरून आले, त्यांच्यासाठी चहा. मस्त गरम गरम चहा प्यायचा. तुमचा चहा झाला का? चला मग चहा पिऊन घेतो. चला मी वॉकिंगला जाते. चला 5:30 वाजले. 5:30 वाजून गेले, 5:45 वाजायला आलेत. चला मग एक अर्धा एक तास वॉकिंग करून येते. चला. मस्त हवा सुटल्या. हे बघा, मस्त हवा सुटल्या. इथे कडीपत्त्याचं झाड आहे. हे बघा, कडीपत्त्याचं झाड आहे इथे. हे बघा, हे बघा, हे बघा कडीपत्त्याचं झाड. इथून मस्त वास येतो याचा. आम्ही इथूनच कडीपत्ता घेतोय. मिस्टर पण यायला लागलेत. चला मग. बघा, ग्राउंडवरती आले मी. हे बघा कसे लोक वॉकिंग करायला लागलेत. हे बघा, रोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून या ग्राउंडवर गर्दी असते. हे बघा, हे बघा. चला, किती मोठं आहे बघा, हे किती मस्त आहे. हे पण किती मोठं मंदिर आहे बघा. हे पहा, हे पहा. खरंच साऊथमध्ये इतकं मस्त मंदिर असतात ना, खरंच बघण्यासारखं. हे पहा किती छान आहे बघा, रांगोळी वगैरे. हे पहा, होम हवन करण्यासाठी. हे पहा किती मस्त, खरंच बघण्यासारखं आहे. हे पहा, हे पहा. हे पहा, अजून पुजारी आले नाहीत. आता इथे आरती होते. हे पहा किती मोठा हे आहे नंदी. हे पहा, हे पहा. खरंच बघण्यासारखं आहे की नाही? पहा किती मस्त वाटतंय. मंदिरात आल्यावर प्रसन्न प्रसन्न वाटतंय. हे बघा, इथं आल्यानंतर जाऊसच वाटत नाही घरी. इतकं भारी वाटते. भजन वगैरे होतंय, प्रसाद होतोय. रोज सकाळ संध्याकाळ प्रसाद पण असतो इकडे. होम हवन असते. हे बघा, हे बाहेरचा नजारा. इकडे पण मंदिर आहेत. हे बघा, पुजारी बाबा यायला लागलेत. चला मग. कसलं मंदिर आहे हे पण. हे पहा, हे पण कसलं आहे मंदिर. बघू आज जाऊन. हे पहा,
हे पण आहे मंदिर. हे पहा किती छान. आमचे 10 वाजले. आमच्या सर्वांची जेवणं झाली. तुमची जेवणं झाली का? भांडे वगैरे घासून झाले. जे घरातलं काम आहे ते काम झालं सगळं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.